नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 17 जानेवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की महिलांच्या 5 किमी शर्यतीचा जगातील जागतिक विक्रम कोणत्या देशाच्या ब्रिटिश चेम्बरने मोडला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केनिया. तर महिलांच्या 5 किलोमीटर शर्यतीचा जागतिक विक्रम हा केनिया या देशाच्या ब्रिटिश चेम्बर्सने मोडलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. भारत सरकारने कोणत्या देशात राहणारा गँगस्टर कबीर सिंग लांडा याला दहशतवादी घोषित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅनडा. तर भारत सरकारने कॅनडा या देशात राहणारा गँगस्टर कबीर सिंग लांडा यांना दहशतवादी घोषित केलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. कोणता दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9 जानेवारी. तर 9 जानेवारी हा दिवस आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करत असतो. तर लगेचच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 11 जानेवारी ते 19 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो. 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो. 28 जानेवारीला लाला लजपतराय यांची जयंती साजरी केली जात असते आणि 30 जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या उद्योग समूहाने ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अदानी ग्रुप. तर अदानी ग्रुप या उद्योग समूहाने ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे कोणत्या देशातील 3 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मालदीव. तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे मालदीव या देशातील 3 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्य सरकारने सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यास बंदी घातली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यास काय बंदी घातलेली आहे. तर लगेचच आपण हिमाचल प्रदेश बद्दल जाणून घेऊयात. तर हिमाचल प्रदेशची स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुख, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि सिबलबारा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्वाची धरणे आहेत, पांचोहा, चमेरा आणि नाथपा झाक्री. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. व्हायब्रेट गुजरात विश्व परिषदेच्या 10व्या पर्वाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गांधीनगर. तर व्हायब्रेट गुजरात विश्व परिषदेच्या 10व्या पर्वाचे आयोजन हे गांधीनगर या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे. तर लगेचच आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर गुजरात या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत, गिर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि वंसदा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 5 महत्वाची धरणे आहेत, सरदार सरोवर, बुकाई, दत्तीवाडा, धारोई आणि काडना. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नादिया कॅल्विना. तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकचे नवीन अध्यक्ष म्हणून नादिया कॅल्विना यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लगेचच आपण जे काही नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. तर केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे महासंचालक म्हणून प्रवीण मधुकर पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोटक महिंद्रा बँकचे अध्यक्ष म्हणून अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर FICCI चे नवीन अध्यक्ष म्हणून अनिश शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि BSE चे नवीन अध्यक्ष म्हणून प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणते राज्य नुकतेच नेव्हिगेशन सिस्टीम्स मॅप ॲप वरती अपघातात व्हॉट्सअप मॅप करणारे काय पहिले राज्य बनले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब. तर पंजाब या राज्याने नुकतेच नेव्हिगेशन सिस्टीम्स मॅप ॲप वरती अपघात हॉटस्पॉट मॅप करणारे काही पहिले राज्य बनलेले आहे. तर लगेचच आपण पंजाब या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर पंजाब या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड. तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे बाकरा नांगल या नावाने. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर कोणत्या सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम ही काय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे,
राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत. उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.